नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे MPSC गायडन्समध्ये स्वागत आहे. तर आज आपण कंबाईन ग्रुप बी जी 14 ऑक्टोबरला आहे त्याचं 90 दिवसाचं प्लॅनिंग पाहणार आहोत. काय करायचं वगैरे आणि बुक लिस्ट पण देणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इतिहास हा सब्जेक्ट आहे. यात फार प्रोडक्टिव्ह नाही आहे सब्जेक्ट. याला 2 ते 3 पुस्तक तेच परत वाचलं तरी चालतं, कारण आयोग कुठून प्रश्न टाकतं हे काही माहिती नाही नेमकं. पण जे येणार आहेत प्रश्न, जे 7 ते 8 तुम्हाला पडायला पाहिजे किमान 50%, ते या पुस्तकामधून मिळू शकतात. तर पहा, महाराष्ट्राचा इतिहास अनिल कटारे किंवा गाटाळ या दोन्हीपैकी एकच वापरायचं. आणि समाधान महाजन हे 2 वापरायचे, कंपल्सरी वापरायचे, कारण समाधान महाजनमध्ये भारताचा पण इतिहास आहे. तर तुम्हाला वाटलंच अजून एक्स्ट्रा काय वाचावे, हे वरचे 2च खूप इम्पॉर्टंट आहेत. पण तुम्हाला वाटलं की अजून आपल्याला हे झालं नाही, अजून वाचलं पाहिजे, तर ग्रोवर किंवा कोळंबे या दोन्हीपैकी एक वाचू शकता. तर म्हणजे तुम्हाला थोडे जास्त 2-3 एक्स्ट्रा मार्क हवे असल्यास, परंतु काय गरज नाही. हे 2 वरचे समाधान महाजन, कटारे किंवा गाटाळ वाचलं तरी चालतं. तर तर आता भूगोल खूप इम्पॉर्टंट आहे, पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय आहे हा. तर भूगोलसाठी स्टेट बोर्ड 4थी ते 12वी जुनी आणि नवीन पुस्तके स्टेट बोर्डची सगळे वाचून काढायचे. महाराष्ट्राचा भूगोल सौदी सरांचं पुस्तक, इम्पॉर्टंट टॉपिक, प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण करायचं, कोणत्या टॉपिकवर जास्त विचारले तेवढेच टॉपिक करायचे. आणि भारताच्या भूगोल सौदी सरांची गरज नाही भारताच्या भूगोलमध्ये, स्टेट बोर्डमधून कवर होऊन जाईल. पण तुम्हाला जर वाटलंच तर सौदी सरांचं पुस्तक करू शकता. भारतीय राज्यव्यवस्था, लक्ष्मीकांत, मेन्सच्या दृष्टीने उपयुक्त. जर तुम्हाला ASO मेन्सची खूप चांगली प्रिपरेशन करायची असेल ASO मेन्सच्या दृष्टिकोनातून, तर लक्ष्मीकांत आत्ताच वाचून घ्या. 3-4 महिने वेळ आहे. किंवा मग रंजन कोळंबे, प्रीच्या दृष्टीनं कोळंबे वाचलं काय आणि लक्ष्मीकांत एकच आहे. पण तुम्हाला मेन्स ASO मेन्स एक्झामला तुम्ही जर समजा पात्र झालात आणि तुम्ही आत्ता लक्ष्मीकांतच नाही वाचला, पुन्हा पात्र होऊन सुद्धा म्हणजे तुम्हाला लक्ष्मीकांत पुन्हा रिव्हिजन करायला काम आलेलं आत्ताच वाचून ठेवल्यास. त्यामुळं आत्ता वाचून घ्या, वेळ आहे खूप. आणि लक्ष्मीकांत वाचल्यास रंजन कोळंबेची तेवढी काही गरज नाही. किंवा मग तुम्ही समजा PSIचीच करत आहेत किंवा STIची करतात, तर लक्ष्मीकांत वाचायची गरज नाही. लक्ष्मीकांत ASO मेन्ससाठी खूप उपयुक्त आहे. तुम्हाला प्रीसाठी रंजन कोळंबेच आणि पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक आहे, पण ते पण ASO मेन्ससाठीच उपयुक्त आहे. तर प्रीसाठी पंचायत राज करायचं असेल तर कोळंबे सरचे पुस्तकात दिलेलं आहे व्यवस्थित पंचायत राज, त्यावर 2च प्रश्न विचारतात, 1 ते 2. ते कोळंबे सरच्या पुस्तकातून कवर होईल. आणि मागच्या प्रश्नपत्रिका त्यातून पण कवर होऊ शकतं. मागचा जो 20,000चा प्रश्नसंच घ्यायचा किशोर लवटे सरांचा, त्यातून कवर होऊ शकतं. तर भारतीय अर्थव्यवस्था, किरण देसले आणि रंजन कोळंबे. किरण देसलेचा पार्ट 1 वाचायचा आणि रंजन कोळंबे. पण इथं सांगतोय मित्रांनो, इथं हे दोन्ही पार्ट वाचून घ्या, कारण हे 2 असे पुस्तक आहेत जे किरण देसलेमध्ये जे दिलेलं आहे ते रंजन कोळंबे सरांमध्ये दिलेलं नाही, आणि रंजन कोळंबे सरांमध्ये जे दिलेलं आहे ते किरण देसलेमध्ये दिलेलं आहे. कोळंबे कन्सेप्ट जर तुमच्या चांगल्या करायच्या असतील तर किरण देसले सरांचं पुस्तक अतिशय छान आहे. आणि तुम्हाला फॅक्च्युअल डाटा जर पाहिजे असेल, सगळा आयोग विचारतो, तो कोळंबे सरांच्या पुस्तकात दिलेला आहे. त्यामुळं जे सिलेक्टिव्ह टॉपिक आहे ते दोन्ही पुस्तकातूनही करून घ्या. 15पैकी 15 मार्क देणारा हा सब्जेक्ट आहे. दोन्ही वाचा सिलेक्टिव्ह टॉपिक. आणि STI मेन्सला जर असेल तर तुम्हाला किरण देसले वाचावंच लागणार आहे. त्यामुळे आता वेळ आहे. लक्ष्मीकांत, जे ASOची प्रिपरेशन करतात त्यांनी लक्ष्मीकांत वाचायचं, आणि जे STIची करतात त्यांनी किरण देसले आणि रंजन कोळंबे दोन्ही वाचायचे. PSIची करणाऱ्यांनी काय गरज नाही वाचायची, त्यांनी आता कायदे केले तरी चालतील किशोर लवटे सरांच्या पुस्तकात. तर
सामान्य विज्ञान अतिशय महत्त्वाचा विषय आहे हा. यात आर्ट आणि कॉमर्सच्या मुलांना थोडा अवघड जातो. तरी आयोग हिस्ट्रीसारखाच आहे हा पण सब्जेक्ट. आयोग कुठून प्रश्न विचारतो काय सांगता येत नाही, पण किमान 50% तरी मार्क मिळाले पाहिजेत 7 ते 8. त्यामुळे स्टेट बोर्ड 5वी ते 10वी जर शक्य असेल तुम्हाला तर NCERT पण वाचू शकता. आणि एक सचिन भस्के सरांचं पुस्तक घ्या, म्हणजे कोणत्याही प्रकाशानं पुस्तक घ्या हे स्टेट बोर्ड झाल्यास, आणि तेवढंच वाचा लिमिटेड. सायन्समधून तुम्ही कितीही नाही म्हणलं, सायन्सचा जरी स्टुडंट असला तरी 6 ते 7च प्रश्न सुटू शकतात. जर ह्याच पुस्तकातून टाकले तर मग 10 ते 12 सुटू शकतात. त्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही. आणि पुस्तक वाचताना स्टेट बोर्डचं आधी 5वी 6वी 7वी अशा सिक्वेन्सनं वाचत जा, कारण काठिण्य पातळी त्या विषयानुसार केलेली असते. त्यामुळे 5वीचं तुम्हाला थोडं सोपं जातं, 6वीचं थोडं अवघड, 7वी 8वी त्यानुसार क्रम ठेवा वाचण्याचा. म्हणजे हे वाचल्यास सचिन भस्के वाचा, डायरेक्ट सचिन भस्के वाचू नका. तर चालू घडामोडी, जर तुम्ही पृथ्वी परिक्रमा किंवा युनिक बुलेटिन वाचत असाल तर तेच रेग्युलर ठेवा. किंवा ज्यांनी आता कुणाकडं नसेल मॅगझिन तुम्हाला तर टेन्शन घ्यायची गरज नाही. कोणतेही एक प्रकाशन 1 इयर बुक, अभिनव प्रकाशन, अजित थोरबोले, देवा जाधवर, खूप प्रकाशांची 1 इयरची पुस्तक आले ते घ्यायचं. आणि त्यांच्या लेटेस्ट एडिशन घ्यायच्या 1 ते 2. 1 इयरचं पुस्तक म्हणजे ज्या दिवशी एक्झाम आहे तुमची, आता ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे, तर त्याच्या वर्षभरापूर्वीचं तुम्ही चालू घडामोडी केलेलं पाहिजे. आणि मागच्या 6 महिन्यावर जास्त भर द्या. आता ऑक्टोबरमध्ये एक्झाम आहे, तर किमान जानेवारी ते ऑगस्ट, फेब्रुवारी ते ऑगस्टवर खूप जास्त प्रश्नाचा भर असते. 8 ते 9 प्रश्न त्यावरच विचारतात, आणि बाकी 4 ते 5 प्रश्न मागच्या 6 महिन्यावर विचारतात. तर गणित आणि बुद्धिमत्ता, गणितावर कोकिळा प्रकाशन खूप मस्त पुस्तक आहे. एकदम बेसिक कन्सेप्ट, तुमचं फाउंडेशन त्यात होऊन जाईल. रोज प्रॅक्टिस करा. आणि यूट्यूबवर व्हिडिओ पहा. स्टडी स्मार्ट म्हणून त्याचे चॅनल आहे एक, स्टडी स्मार्ट. ते हिंदीतून व्हिडिओ आहेत, पण आपल्या आता मराठीतून पण खूप अवेलेबल झालेले आहेत चॅनल सोडून दिलेले. जे कोणतं चॅनल तुम्हाला चांगलं वाटेल ते जॉईन करा. सध्या आपल्या चॅनलवर नाही टाकले तर ते पण टाकायचा प्रयत्न करू आपण. ह्याची प्रॅक्टिसशिवाय हा विषय नाही होऊ शकत. गणित आणि बुद्धिमत्ता अनिल अंकलगी खूप मस्त आहे. बाकीचं काहीच RS अग्रवालची गरज नाही. यातूनच तुम्हाला प्रश्न सुटू शकतात. हे 2 तुम्ही पक्के केले तर RS अग्रवाल तुम्हाला ते सोडवायला म्हणजे सोपं जाईल. डायरेक्ट RS अग्रवाल, तुम्ही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल तर RS अग्रवाल इज मस्ट. मग रोज एक तास सराव करा. म्हणजे ह्याचा 2 तास सराव करा, करंटचा 2 तास सराव करायचा, आणि बाकीचा 6 तास GSचा अभ्यास करायचा. GSचा पण पॉलिटी आणि सायन्स रोज करायचं 1 तास. म्हणजे ती कसं रिवाईज ती विसरून जायचे तो. मग बाकीचे सब्जेक्ट लक्षात राहायसारखं आहे, फॅक्च्युअल डाटा वगैरे, हिस्ट्री, जॉग्रफी तेवढं विसरायसारखे विषय नाहीत. पॉलिटी, सायन्स, करंट आणि हे मॅथ, रिजनिंग हे रोज करायचे विषय. तुम्हाला 1 तास हळूहळू करत जायचे. त्यामुळे ते फॅक्च्युअल डाटा विसरण्याची शक्यता नसते. तर पाहूया आता आपण महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते तुम्ही हे करा, नोट डाऊन करून घ्या. जर तुमचा सगळा अभ्यास झाला तर एकनाथ तात्या पाटलाचा ठोकळा अवश्य वाचावा. त्यात खूप फॅक्च्युअल डाटा आणि ते टेबल असतात ना, ती वर्गीकरण दिलेले टेबल दिलेले असतात फॅक्च्युअल डाटाचे, ते पाठ करून टाकायचे. आयोगाच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणाचं कोणत्याही लेखकाचं एक पुस्तक घ्या. ज्ञानदीप प्रकाशन किंवा प्रवीण चोरमले किंवा युनिक अकॅडमी, कोणतेही एक पुस्तक घ्या. त्यात आयोगाच्या 7-8 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिका आणि विश्लेषण कोणकोणत्या टॉपिकवर असते प्रश्न ते दिलेलं असते. त्यामुळे ते पुस्तक घ्या, म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल काय वाचायचं आणि काय नाही. तर किशोर लवटे सरांचं 20,000+ प्रश्नसंच आहे, तो पण घ्या. त्यात राज्यसेवेपर्यंतचे प्रश्न दिलेले आहेत प्रत्येक टॉपिकवर. म्हणजे तुम्ही एखादा टॉपिक, आता जॉग्रफीचा नदी प्रणाली घेतला तर अगोदर काय करायचं, त्यातले सगळे पुस्तक प्रश्न वाचायचे. किशोर लवटे सरांचं विश्लेषणातले सगळे प्रश्न वाचायचे, आणि मग अभ्यास करायचा. नदी प्रणाली किंवा कोणताही टॉपिक, हवामान घ्या, सायन्सचा घ्या,
सायन्सचा कोणताही टॉपिक घ्या, आरोग्यविषयी कोणतंही जीवनसत्व, तर ते त्यात दिलेलं आहे. आणि शक्य असल्यास टेस्ट सिरीज जॉईन करा मित्रांनो. आपल्या चॅनलवर फ्री टेस्ट सिरीज होणार आहे काही दिवसांनी. तर तुम्हाला जर सक्सेस व्हायचं असलं तर हा 5वा पॉईंट नोट डाऊनच करून घ्या, लिहूनच घ्या. जास्तीत जास्त रिव्हिजन आणि प्रश्नपत्रिका सोडवणे, तरच तुम्ही MPSCमध्ये टिकू शकता. नाहीतर अवघड आहे. मग नुसतं वाचून पण काय फायदा नाही. आणि आता तुम्हाला 60+ स्कोअर आणायचा आहे 55 ते 60मध्ये. तर कसं केलेलं आहे म्हणजे माझी पद्धत सांगतो आहे कसं असते. मी 2 ग्रुपचे सब्जेक्ट केलेले आहेत. आपले एकूण 7 सब्जेक्ट आहेत, त्याचे 2 ह्याच्यामध्ये विभाजन केलेलं आहे. आता हे सब्जेक्ट आहेत हे सोपे आहेत. हे सब्जेक्ट ह्यातली इतिहास अवघड आहे, पण काही वेळाला आयोग सगळं जे पुस्तक सांगितले त्यातूनच टाकते 12 ते 13 प्रश्न. 2-3 अवघड टाकते, म्हणून हे याच्यात घेतलेलं आहे. तर हे 60 मार्काला सब्जेक्ट आहे. इतिहास, भूगोल. सॉरी मित्रांनो, इथं चूक झालेली आहे. हे 55 मार्काला सब्जेक्ट आहेत. इथं राज्यव्यवस्था 10 मार्कालाच येते. ते चूक झालेलं आहे प्रिंटिंग मिस्टेकनी. तर यामध्ये तुम्हाला एकूण 34 मार्क घ्यायचे आहेत. 32 ते 34 मार्क घ्यायचे यामध्ये तुम्हाला. म्हणजे राज्यव्यवस्थेमध्ये 10 पैकी 10 मिळू शकतात तुम्हाला. इथे 15 झाले, त्याबद्दल सॉरी. इथे राज्यव्यवस्थेमध्ये 8 ते 10 मिळू शकतात. भूगोलामध्ये 13 मिळू शकतात मार्क, जर तुम्ही व्यवस्थित तुमची कन्सेप्ट क्लिअर, फॅक्च्युअल डाटा पाठ केला असेल. जर इतिहासामधले आले प्रश्न तर इथे 8 ते 10 मार्क मिळू शकतात. आयोगानं 12 प्रश्न समजा ओळखीचे टाकले, कटारे, समाधान महाजनमधून. आणि अर्थव्यवस्थेमध्ये तर ते पुस्तकातूनच टाकतात प्रश्न, कोळंबे सर आणि देशले सरांचे. त्यामुळे इथं पण 12-13 प्रश्न पडायला हरकत नाही. तर इथं 34 घ्यायचे एकूण मार्क, म्हणजे 30+ घ्यायचे इथे. आता हे ग्रुप बी सब्जेक्ट हे अवघड आहेत जरा. यातलं चालू घडामोडी सोपा आहे सब्जेक्ट, कारण यात 9 ते 10 मार्क सहज मिळू शकतात. कोणी मुलं तर आउट ऑफ मार्क घेतात. तर विज्ञानमध्ये 6च मार्क घ्यायचे, म्हणजे खूप जणाला अवघड जाते. ज्यांना अवघड जाते ते 10 पण मार्क घेऊ शकतात. चालू घडामोडीमध्ये 10 मार्क घ्यायचे. आणि गणित बुद्धिमत्ता प्रॅक्टिस केलं तरी खूप मुलं 10+ मार्क घेऊ शकतात, ते 8 घ्यायचे. एकूण इथे ह्या ग्रुप बीमध्ये 24 घ्यायचे. तर 24 + 34 68वाला आहे स्कोअर मित्रांनो. तर तुमचा अटेम्प्ट असेल 80 किंवा 85, तर सगळे निगेटिव्ह जाऊन तुमचा 60+ स्कोअर येऊ शकतो. जर तुमची स्ट्रॅटेजी ठरवा. काही जण इतिहासाऐवजी इथं बुद्धिमत्ता टाकू शकतात, कारण सोपा जाते. काही इथे करंट टाकू शकतात, किंवा इथे इतिहास टाकू शकतात काही. त्यामुळे तसं काय नाही, त्याची स्ट्रॅटेजी असते. स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवा. स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवणारच यशस्वी होतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. धन्यवाद.